ह्या पण असे पनीरचे छोटे छोटे काप करून, कोथिंबीर, 2 चमचे दही, मीठ, पनीर मसाला, तिखट, काश्मीरी तिखट, जिरे, हळद, काळा मसाला, आलू लसूण पेस्ट. सोनेरी रंगाचा झाला आहे, तर आपण त्यामध्ये आता एक चिरलेला टोमॅटो टाकूयात, 2 मिरच्या आणि 1 चमचा बेसन पीठ. भाजीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी थोडंसं आलं लसूण पेस्ट, आणि चवीनुसार चिमूटभर मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र भाजूयात. एकत्र केलेलं मिश्रण आपण थोडंसं थंड होण्याकरता ठेवूयात. इथे आपण आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करूयात. चमचे आपण आता याच्यामध्ये तेल टाकूयात. नंतर आता आपण यामध्ये जिरे टाकूयात, मसाला टाकूयात, चिमूट रंग येण्यासाठी काश्मीरी तिखट टाकूयात, चिमूटभर हळद, लाल तिखट आणि पनीर मसाला यामध्ये टाकूयात. हे सगळं टाकल्यानंतर आपण मसाला छानपैकी भाजून घेऊयात. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घेऊयात. तयार केलेलं मिश्रण टाकूयात. याच्यामध्ये आपण आता थोडंसं दही टाकूयात. व्यवस्थित मिक्स करूयात. त्याच्यामध्ये आपण जरा कोमट पाणी टाकूयात. नुसार याच्यामध्ये मीठ घालूयात आणि उकळी आणूयात. छानपैकी उकळी आली. आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकूयात. झाकण ठेवून याच्यावरती आपण आता थोडा वेळ त्याला शिजवून देऊयात. इथे बघू शकता भाजी आता मस्तपैकी शिजली आहे. याच्यामध्ये आपण थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालूयात आणि गार्निशिंगसाठी थोडंसं किसलेलं पनीर घालूयात. मस्त झाली आहे भाजी. आणि त्याला थोडंसं आपण असं हलवूयात. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाजी तयार झाली आहे. आता तुम्ही जिरा राईस किंवा नानसोबत ही भाजी खाऊ शकता. धन्यवाद.